महाराष्ट्रात महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर सस्पेन्स आहे। आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्याच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत का? महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत। भाजपने 132, शिवसेनेने 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या आहेत। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली आहे। विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानले। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत येत आहे। हे तिन्ही नेते 25 नोव्हेंबर संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वासोबत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे। एकनाथ शिंदे आज सायंकाळपर्यंत पोहोचतील तर श्रीकांत शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत। नव्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधी पुढील 3 ते 4 दिवसात पार पडण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची कमान सोपवली तर भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्लॅन बी आहे। एकनाथ शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री पदावरील पदावनती स्वीकारणार नाहीत आणि त्यांना फडणवीस मंत्रिमंडळात राहायचे नाही असे सांगण्यात येत आहे। अशा स्थितीत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजप एकनाथ शिंदे यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण देऊ शकते। एकनाथ शिंदे नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात। एकनाथ शिंदे 2019च्या कथेची पुनरावृत्ती करतील अशी शक्यता फारच कमी आहे। जेव्हा मुख्यमंत्री पदामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले, उद्धव ठाकरे यांची अवस्था त्यांनी पाहिली आहे। अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दिल्ली येण्याचा उत्तम पर्याय आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हायकमांडच्या बैठकीसाठी दिल्लीत येत आहे। दिल्लीत ते भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक घेणार आहेत। त्याचवेळी महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा जुनाच फॉर्म्युला यापुढे लागू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स आहे। तिन्ही पदासाठीची नावे दिल्लीतूनच ठरवली जातील।